गुड मॉर्निंग. तर आज सकाळी चहा वगैरे काही घेतला नाही, कारण आज दूध आणायला खूप जीवावर आलं होतं जायचं. म्हणून म्हटलं ठीक आहे, आज डायरेक्ट आपण काहीतरी खायलाच बनवूया. नंतर मग मी खिचडी बनवली होती. तर मी खिचडीमध्ये नेहमी थोडीशी उडदाची डाळ टाकत असते. त्याने खिचडी एकदम सॉफ्ट येते आणि खायला पण छान लागते. नंतर 1 कप तांदूळ, अर्धा कप तुरीची डाळ आणि थोडीशी उडदाची डाळ टाकून घेतली. ते साईडला ठेवलं भिजायला. नंतर मसाला संपला होता डब्यातला, तर मग मसाल्याचे पॅकेट वगैरे फोडून घेतले आणि डब्यात मसाला टाकून घेतला. खिचडीला लागणारं कांदा, बटाटे हे सगळं साहित्य मी कापून साईडला ठेवलं होतं. नंतर खिचडीला फोडणी वगैरे दिली आणि हे बघा, खिचडीला फोडणी वगैरे दिली. त्यामध्ये मी आलू वगैरे पण टाकले होते, हिरव्या मिरच्या पण टाकल्या होत्या. नंतर फोडणी वगैरे देऊन झाली, खिचडी वगैरे शिजायला ठेवली. माझ्या घरातले सर्व कामं आवरले होते. नंतर मग मी बाहेर गेले होते आणि बाहेर गेल्यावरती मी थोडा वेळ व्यायामशाळेत बसले होते, कारण मला बोर होत होतं. म्हणून तिथं लहान मुलं मुली सगळे येत असतात आणि दिवसभर असतात ना तिथं. नंतर मग मी तिकडून येता वेळेस मला नाही का महाराजांची छान अशी मूर्ती दिसली होती. एक गाडीवरती महाराजांची मूर्ती आणि 2 बैलांच्या जोड्या. ते इतकं छान दिसत होते ना, ते मला खूप आवडले. खूप म्हणजे इतकं वाटत होते की ते आपण घेऊयात, पण नको, आपल्याला इथं घर नाही आहे ना, त्याच्यामुळे घेतलं नाही. पण खूप सुंदर अशी प्रतिमा होती ती. नंतर मग मी माझं काम वगैरे केलं आणि घरी आले. तर येता वेळेस मी टेप आणला होता, कारण मला हे काम करायचं होतं. म्हटलं आज किती दिवसाचं घेतलेलं आहे, याचं काम करून टाकूयात. नंतर मी अशा आर्टिफिशियल पानांचे वेल बोलवले होते आणि ते मला डेकोरेशनसाठी पाहिजे होते घराच्या, तर मी ते करत होते. आणि खूप वेळ लागतो याला, तरी मला 1.5-2 तास लागलेत, कारण की मी एकटेच होते ना. टेप पण आपणच कापायचा, लावायचं पण आपणच. मग ते झालं होतं. संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. नंतर मग डाळ वगैरे शिजवून घेतली होती आणि आता पोळ्या टाकून घेते. पोळ्या वगैरे टाकल्या आणि नंतर भाजीला काय करावं म्हटलं, तर मला बाहेर जायचं जीवावर आलं होतं काहीतरी आणायसाठी भाजीसाठी. म्हटलं जाऊ दे, आपण चटणीच करूयात. मग मी अशी गावाकडे करतात आमच्या, असं तिखट शेंगदाणे आणि लाल मिरच्या असतात वाळू घातलेल्या ना, त्यांची चटणी वगैरे केली होती. खूप छान झाली होती. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.